पूजनीय श्री गुरुदेव, मी आता सुरुवात करणार आहे. तरी आपण लाईव्ह असाल तर कमेंट करून सांगा की माझा आवाज तुमच्यापर्यंत येत आहे. शक्य असल्यास सांगा की माझा आवाज तुमच्यापर्यंत येत आहे. माझा आवाज आपल्यापर्यंत येत आहे. पूजनीय श्री गुरुदेव, महायोगपीठे तटे भीमरत्या वरम पुंडरीकाय धातु मुनींद्रे समागत तिष्ठ तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. अलंकावती पुण्यभूमी पवित्र तेथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता जडे पाप राशी नमस्कार माझा श्री गुरु ज्ञानेश्वराशी. आता विश्वासमके देवे येणे वागे न तोषावे तोषोनी मज द्यावे पसाय दान. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मती वाढो. भूतास परस्परे जळो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाओ. विश्व स्वधर्म सूर्य पाहो जे जे वांचिल तेथे लावो. प्राणी जात वर्षता सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांडी आडी. अनवर्त भूमंडळी भेटो तया भूता. चला कल्पतरूचे आरव चेतना चिंतामणीचे गाव. बोलती जे अर्णव पियुषांचे चंद्रमेचे अलांछन. मार्तंड जे तापहीन ते सर्वही सदा सज्जन. सोय रे हो तू किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी तिन्ही लोकी. भजिजो आदि पुरखी अखंडित आणि ग्रंथ पजोजिये. विशेष लोकी ये दृष्टादृष्ट विजये होजी. येथे मने श्री विश्वेश्वराओ हे होईल ज्ञान पसाओ. येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला. येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला. ओम नमोजी विश्वचालका जगदवंदा ब्रह्मांड नायका. एक सोनी अनेका भासशी विश्वरूपी. अनुरेणु तुनी करसी अवघाची संसार करावा सुखी. मंगलता निघो सर्वमुखी खळदुर्जनांची दृष्टी निकी व्हावी सर्वता. मित्रता नांदावी सर्वजनी उनिवन दिसावी कुठे कोणी. जी जी इच्छा करती प्राणी पूर्ण व्हावे ती न्याय. न कोठेही द्वेष वैर न उरो कुठेही हाहाकार. दंभ मत्स्य अनाचार अत्याचार न राहो. लया जाओ जगाचा भेद परस्पर पोषक होतो वाद. नादो आनंदी आनंद सगळीकडे सर्वदा. सर्वा माझी एकची भाव अंकुचित न राहावा मानव. सामुदायिक वृत्तीने सर्व विश्वची सुखी. ज्या ज्या मार्गे ऐसे घडे तेची धर्म तोची ज्ञान रोकडे. तुकड्या मने समाधान जोडे सकल जनांसी. नमो सद्गुरु ज्ञानदीप प्रकाशा. नमो सद्गुरु अनंता परेशा. नमो मंगला मंगल दैत्यहारी. नमो तत्वकृपा पूर्ण दोषा निवारी. तुझे रूप पाहू दे विश्वयापी. तुझे पाऊले सेवू दे ग्रामरूपी. तुझे ज्ञान सर्वांतरी संचरू दे. तुझा सत्य आनंद लोकी भरू दे.
खरे नाम निष्काम ही ग्राम सेवा जटू सर्व भावे करू स्वर्ग गावा कळो हे वडो देह कारी पडू दे घडू दे प्रभू वडी घडू दे है प्रार्थना गुरुदेव से यह स्वर्ग संसार हो अति उच्चतम जीवन बने परमार्थमय व्यवहार हो ना हम रहे अपने लिए हमको सभी से गर्ज है गुरुदेव यह आशीष दे जो सोचने का फर्ज है गुरुकुंज भूमि पवित्र तेथे नांदतो सद्गुरु राष्ट्र संत तया आठविता जडे पाप राशी नमस्कार माझा तया राष्ट्र संताशी नमो जन्मभूमी जिथे जन्मलो मी नमो कर्मभूमी जिथे वाढलो मी नमो राष्ट्रभूमी हा देह पळो इथून तुझ्याच कामी हीच प्रार्थितो मी पूजनीय श्री गुरुदेव महाराष्ट्राचा आराध्य दैवत योगायोगाचा साक्षी पंढरीचा पांडुरंग दृष्टांचा संहार करणारी आदिशक्ती कुलस्वामिनी आई तुळजाभवानी अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोक अशी प्रतिज्ञा करणारे मराठी अस्मिता जागवणारे ज्ञानी यांचे राजे माऊली ज्ञानेश्वर महाराज नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी अशी आपल्या अभंगातून शिकवण देणारे संत शिरोमणी श्री संत नामदेव महाराज एकमेकास सहाय्य करू अवघे धरू सुपंत असा एकात्मतेचा विचार आपल्या अभंगातून समाजात मांडणारे देहू निवासी संत मुकुटमणी जगद्गुरु तुकाराम महाराज 18 प्रगट जाती एकत्र करून 18 प्रगट जातीचं स्वराज्य निर्माण करणारे महामानव जगतमान्य लोकराजा विश्ववंदे छत्रपती शिवाजी महाराज दिवसभर गावातील घाण स्वच्छ करून रात्री आपल्या कीर्तनातून लोकांच्या डोक्यातली घाण स्वच्छ करणारे स्वच्छतेचे जनक विदर्भ केसरी वैराग्य मूर्ती विदर्भ केसरी वैराग्य मूर्ती तपोमूर्ती गाडगे बाबा ज्या काळी देशात 70 लाखहून अधिक साधू महात्मे जिवंत असताना ज्या महात्म्याला देशाचा संत म्हणून गौरवित केल्या जाते असे आणि देशावर युद्धाची परिस्थिती असताना देशाच्या सीमेवर जाऊन शत्रूला आव्हान करणारे या राष्ट्राचे राष्ट्रसेवक राष्ट्रभक्त राष्ट्र अभिमानी आणि राष्ट्राला देव मानणारे या राष्ट्राचे देव मानणारे ज्यांच्या रक्ताच्या थेंबा थेंबात राष्ट्रभक्ती होती असे विराट तत्वदर्शी विचाराचे ज्यांनी आपल्या विचारातून नव चैतन्य रूपी रसायन निर्माण करणाऱ्या ग्रामगीता लहर किवरका हितबोध सुविचार स्मरणी आदेश रचना स्मृतितरंग विश्वशांती योग अभंगावली गीताप्रसाद यांसारख्या अनेक बहुमोल आणि अनमोल या रसायन रूपी ग्रंथ देणारे समतेचा आणि मानवतेचा संदेश देणारे मानवतेचे महान पुजारी वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज आणि त्या द्वापार युगातल्या यशोदेप्रमाणे दुसऱ्याच्या मुलाला सांभाळणारी यशोदा या कलियुगाची यशोदा 2,500हून जास्त अनाथ मुलांना सांभाळणारी या युगाची जिवंत देवी अनाथांची माई सिंधुताई सपकाळ यांना प्रथमतः नतमस्तक होतो आणि माझ्या आजच्या विषयाकडे वळतो। मी महेंद्र राजेश सावके। माझा विषय सुरू करण्यापूर्वी श्री संत मोजकर महाराज विचार मंच आणि त्या विचार मंचाचे सर्व सदस्य आणि आमचे परम आदरणीय आत्माप्रिय मार्गदर्शक श्री पुरुषोत्तम काका बाईस्कार यांचे आभार मानतो आणि खूप खूप धन्यवाद देतो। तसेच मला लाईव्ह येण्यासाठी सहकार्य करणारा माझा भासा तबलावादक श्याम चौधरी याला सुद्धा मनापासून धन्यवाद देतो आणि माझ्या आजच्या प्रवचनाच्या विषयाकडे वळतो। आजचा माझा विषय असा आहे की आजच्या परिस्थितीवर अनुसरून आहे। आजची परिस्थिती तशी झाली आहे, आपण पाहता जगातनी करोना सारख्या महामारीच्या रोगाचं संकट आलेलं आहे।
त्याच प्रमाणात जगात जसं आले त्याच प्रमाणात आपल्या देशावर सुद्धा आहे आणि त्यापेक्षा बी आपल्या राज्यात महाराष्ट्रात त्या रोगाचा भयंकरसा प्रादुर्भाव होत आहे. रुग्णांची संख्या रोजच्या रोज वाढतच आहे. म्हणून आजचा माझा विषय असा आहे की आज आपल्याला सर्वांना एकमेकांच्या सहकार्याची एकमेकांना गरज आहे. म्हणून आजचा माझा विषय ग्रामगीतेतील विचार आपण सर्व एकची आहे या विषयावर माझं आज मी चिंतन करणार आहे. आणि याच विचाराची आज आपल्याला गरज आहे. तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी जेव्हा तेव्हा वेळोवेळी वास्तविक परिस्थिती मांडली. त्यांनी वास्तविक परिस्थितीवर भर दिला. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना अनेकांनी अनेक उपमा दिल्या असतील, पण मी म्हणेल राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आस्तिकही नव्हते, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नास्तिकही नव्हते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज संत होते. म्हणून त्यावरून त्यांनी आपल्या जीवनात कधी पुरातन कथांना पोतांना जास्त वाव दिला नाही. त्यांनी वास्तविक जेव्हा तेव्हा वास्तविक परिस्थिती मांडली. आज मी सुद्धा माझ्या चिंतनातून ही वास्तविक परिस्थिती आजची या विषयावर मांडण्याचा प्रयत्न करील आणि ती आपण समजून घ्यावी ही विनंती करतो. आणि विशेष म्हणजे मी ग्रामीण भागातला याचा मला अभिमान आहे आणि त्यापेक्षाही माझा भाषेचा मला त्यापेक्षाही अभिमान आहे. म्हणून माझी भाषा थोडीशी ग्रामीण असल्यामुळे आपण ते शुद्धपणे समजून घ्यावी, स्पष्टपणे लक्षात घ्यावी, म्हणजे आपल्या लक्षात येईल. शब्दाचा अनर्थ व्हायला नको. म्हणून आता जर नीट टाकलं तर पुढे त्याच्यावर टीट व्हायची गरज राहणार नाही. एवढे बोलतो आणि माझ्या विषयाकडे वळतो. आजचा माझा विषय आहे की आपण सर्व एकची आहोत, एकची काहून आहोत. माणूस जन्माला एका ठिकाणाहून येतो आणि मृत्युमुखी पडल्यानंतर एकाच ठिकाणी जातो. म्हणून माटी की काय महाराजांचं भजन आहे. म्हणून मी माझा आजचा विषय मरणापासून सुरुवात करतो. मरण आहे. आपल्याला उदरीचं जीवन भेटलं, तिचा कसा उपयोग करायचा काय हे मी प्रयत्न करतो. माणूस मरण पावल्यानंतर इतरांचा पहिला विषय असतो की कसा मरण पावला. त्यानंतर त्याचा बरा वाईट कर्माचा तिथं विषय निघत असतो. ते बरे वाईट कर्म, त्या दुसऱ्या व्यक्तीकडून बोलले जाणारे बरे वाईट कर्मच त्या व्यक्तीची आयुष्यभराची कमाई ठरते. त्या व्यक्तीचे ते त्यावेळेचे ते जे बरे वाईट बोललेले कर्म असतात, जे शब्द निघतात इतरांच्या मुखातून, तेच त्या व्यक्तीचं प्रमाणपत्र असते आणि तेच त्यांची आयुष्यभराची कमाई असते. इथं सर्वांना माहीत असून सुद्धा की या निसर्गाचा एक नियम आहे. ज्या गोष्टीची सुरुवात होते त्या गोष्टीचा शेवट निश्चित असतो. तसा माणूस जेव्हा जन्म घेतो तेव्हा त्याच वेळेस त्या माणसाचं मरण सुद्धा निश्चित असते. तरी पण हे सुद्धा असताना आज आपण पाहता दुर्दैवाने त्या महाभारतातल्या दुर्योधनासारखे आजही लोक अभिमानी लोक, गर्विष्ठ लोक, स्वार्थी लोक जन्म घेत आहेत आणि त्या अभिमानानं त्या स्वार्थानं इथं राहत आहेत. हे असून सुद्धा त्या दुर्योधनासारखे लोक जरी घेत असतील पण तरी पण आज या कलियुगातही सुद्धा त्याच महाभारतातल्या कृष्ण आणि अर्जुनावानी महापुरुष सुद्धा जन्म घेत आहेत. त्यांचे रूप डॉक्टर, पोलीस, नर्स हे जेवढे या काळा या परिस्थितीत सेवा देतात यांनी घेतलेला आहे. म्हणून जेवढे दुर्योधनासारखे त्याच्यापेक्षाही जास्त ईश्वराच्या कृपेने कृष्ण आणि अर्जुनासारखे महापुरुष या पृथ्वीवर जन्माला येत आहेत. तरी पण आणि त्यामुळेच आज ही पृथ्वी टिकून आहे. विश्वविधात्याने जरी सृष्टी एखाद्या बगीच्या प्रमाणे निर्माण केली असेल तरी या सृष्टीला
आपल्या विचारातून सुगंध आणि आपल्या कार्यातून रूप देण्याचं काम संत महात्म्यांनी आणि महापुरुषांनी केलेलं आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आपल्या लहरकी बरखेमध्ये म्हणतात, हे संत दुनिया में जगे तब हे दुनिया खड़ी, उनके प्रताप से अभी तक नहीं नीचे पड़ी. जगत में कितना पाप है अंदाज के बाहर चला, पर संत का ही पुण्य है जग अभी तक ना ढला. हे या महापुरुषांचं पुण्य आहे की या पृथ्वीला अजून आस नाही आली. हे त्यांच्या कार्याची आणि त्यांच्या उच्चाराचीच शक्ती आहे. नाहीतर ही पृथ्वी आतापर्यंत नष्ट झाल्याशिवाय राहत नव्हती. नाहीतर आपण पहा, इथून काही वर्षापूर्वी संत ज्ञानेश्वर महाराज होऊन गेले. त्यांनी प्रतिज्ञा केली होती, अवघाची संसार सुखाचा करीना, आनंदे भरीन तिन्ही लोक. आणि आपल्या भावार्थ दीपिका या ग्रंथात ते लिहिताना म्हणतात की हे समस्त श्री वासुदेव, म्हणजे प्रत्येक जीवात ईश्वराचा वास आहे आणि जीवाची सेवाची ईश्वर. म्हणून आपण या सृष्टीवरील सर्व जीवांकडे ईश्वराच्या रूपाने पाहिलं पाहिजे. म्हणून आपण सर्व एकच आहोत. तुकाराम महाराज सुद्धा तेच सांगतात की एकमेकांना सहाय्य करू, अवघे धरू सुपंत, न घडो कोण्याही जीवाचा मत्सर, वर्म सौरेश्वर पूजनाचे. देह देवाचे मंदिर, आता आत्मा परमेश्वर, असे अनेक उदाहरणं आपल्याला याच्यातून देता येतील. म्हणून जीव शिवाची ईश्वर सेवा आहे आणि त्याच दृष्टीने आपण आपले कार्य, आपलं जन्म त्या दृष्टीने आपण सार्थकी घातला पाहिजे. कोण्याही जीवाला आपल्यापासून दुःख होणार नाही, तिला इजा पोचणार नाही. याच्यातच खरी ईश्वर भक्ती आहे, ईश्वर सेवा आहे, आपण समजून घेतलं पाहिजे. परंतु एवढं काही असतानाही सुद्धा, एवढं संत महात्म्यांना आपल्याला मार्गदर्शन करून सुद्धा, एवढं त्यांनी आपल्यासाठी साहित्यरूपी संपदा तयार करून असून सुद्धा आज अभिमानी, गर्विष्ठ, वादविवाद करणाऱ्यांचे प्रमाण कमी झालेले नाही आहे. राग द्वेष निर्माण करण्याचे प्रमाण कमी झालेले आहे. एकमेकांमधले या विचारांमुळे वातावरण बिघडलेलं आहे, व्यवहार बिघडलेला आहे. कोणीच कोणाशी एकरूप होण्याला तयार नाही. आपलंच महान, आपलंच श्रेष्ठ म्हणण्यातनी सर्व गुंतलेले आहेत. यामुळे काय होत आहे की माणूस माणसापासून दूर जात आहे. एकमेकांना समजून घेण्याची, एकमेकांचा मान मर्यादा ठेवण्याची कोणाची भावना राहिलेली नाही आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी आदेशरचना या ग्रंथात, या पुस्तकात एक श्लोक लिहिला आहे, जे गावीची मानी कुणी असतील त्यांना रुसवू नको, सर्वांचा आदर दे कोणा कधी फसवू नको. अरे सर्वांस आदर द्यायचा आहे, मान मोठ्यांना भेटला पाहिजे, लहान्यांना आपुलकीची भावना भेटली पाहिजे, याप्रमाणे आपण वागलं पाहिजे. परंतु काय होत आहे, पूर्वी काळी एक पद्धत होती की घराला शेजारी होते. पण आज त्याच्या उलट झालं आहे, घरातच शेजारी निर्माण झालेले आहेत. म्हणजे एका घराचे 2 घरं हे लोक करत आहेत. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात की आपल्या ग्रामगीतेमध्ये यावर म्हणतात की ज्याची बुद्धी अल्पबल ते घरात करती घरकुल, परी विश्व एकची दल मानवांचे. हे आपण समजून घेतलं पाहिजे. एक विचार करा, आपल्या शरीरामध्ये असंख्य पेशींची संख्या आहे, तरी शरीर एवढं शरीर एकरूप आहे, एका जुटीनं आहे. तसाच मानव समाज किती जरी अवाढव्य असला तरी ते एकरूपच आहे. कुठे ना कुठे त्याचे घनिष्ठ संबंध येतातच आणि ते आहेतच. हे आपण समजून घेतलं पाहिजे. आणि तसेच आपल्या महापुरुषांनी, आपल्या संतांनी एक विचार करा, जसा हिमालयासारखा पर्वत नाही तशी या महाराष्ट्राच्या भूमीसारखी संतांची भूमी नाही. म्हणून आपल्या इथं महाराष्ट्रात संत साधू अनेक झाले आहेत आणि त्यांनी आपापल्या पद्धतीनं वेळोवेळची परिस्थिती पाहून, ते वास्तविक परिस्थिती लक्षात घेऊन त्यावेळेचं जसं मार्गदर्शन केलं, कार्य केले, तसे विचार आपल्याला सांगितले, संकटातून बाहेर काढले. म्हणून या महापुरुषांनी आपल्यासाठी झटले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ग्रामगीतेमध्ये म्हणतात,
जगी नांदावी सुख शांती, सर्वांमध्ये आचरावी बंधुप्रीती, यासाठी झटले असतील महापुरुष अभेद तत्वे. त्यांनी आपलं बलिदान दिलं, आपलं आयुष्य या समाजासाठी, या देशासाठी झिंजवलं. तर कशासाठी? हा समाज एकरूप राहण्यासाठी. इथले जे धर्म, पंथ, संप्रदाय, जातीवाद असतील, भेदभाव असतील, ते दूर करण्यासाठी महापुरुष झटले, सर्व महात्मे झटले. आपलं जीवन त्यांनी बलिदान केलं आणि सृष्टी सावरण्याचा प्रयत्न केला, वेळोवेळी परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न केला. पण तरी आज त्या महापुरुषांचं बलिदान व्यर्थ गेल्यासारखं वाटत आहे. कोणी त्या मार्गावर चालत नाही. आज पंथात, जाती संप्रदायात वाद चालूच आहेत. प्रत्येक विशेष म्हणजे काय झालं तर जातीने आपले महापुरुष वाटून घेतलेले आहेत. ते त्यांच्या झटण्याचं, हे त्यांच्या बलिदानाचं सार्थक होऊ शकणार नाही. त्यांचं म्हणणं, त्यांचा जे विचार होता ते आपण समजून घेतले पाहिजे. त्यांच्या मार्गावर आपण चालले पाहिजे. आणि कधी कोण्या महापुरुषांनी भेदभाव केला नाही ना, काही केला नाही. शिवाजी महाराजांचं एक उदाहरण देतो. जेव्हा प्रतापगडचे युद्ध झालं अफजल खानाशी, जो अफजल खान शिवाजी महाराजांना नष्ट करण्यासाठी आला होता, शिवाजी महाराजांना नष्ट करण्याचा उद्देश होता, गड टाकून त्यांना शिवाजी महाराज फसवण्याचा प्रयत्न केला. शेवटी हल्ला सुद्धा अफजल खानानेच केला. पण तरी सुद्धा आपल्या चाणक्य बुद्धीने शिवाजी महाराज त्या युक्तीने त्याच्यातून वाचले आणि त्या अफजल खानाला वध केला. वध केल्यानंतर काय झाले? जेव्हा शिवाजी महाराज आपल्या गडावर पुन्हा वापस गेले आणि त्या अफजल खानाचा मृतदेह त्या गडकिल्ल्याच्या पायथ्याशी पडला होता, तर शिवाजी महाराज गडावर जाऊन म्हणतात की आपल्या शत्रूचा मृतदेह कोल्ह्या कुत्र्यांनी खाऊ नये, म्हणून त्याला त्याच्या धर्मानुसार त्याचा अंतिम संस्कार करा, त्याला त्याच्या धर्मानुसार त्याची अंत्यविधी करा. हेच शिवाजी महाराजांनी आपल्याला नष्ट करणाऱ्या शत्रूविषयीची भावना ठेवली. म्हणून आपल्याला एकच उद्देश आहे की जर का आपल्या राजाची असे विचार असतील तर मग आपले विचार का नाही? आपण एकमेकांबद्दल आपुलकीची भावना, मान सन्मानाची भावना का ठेवू नये? आपल्या राजांची ती शिकवण आहे. शिवाजी महाराजांची, ते अफजल खानाची शिवाजी महाराजांनी आज सुद्धा प्रतापगडच्या पायथ्याशी समाधी दिसते. ते आपल्या एकात्मतेचं आणि मान सन्मानाचं आणि आपण सर्व एकच आहो याचं प्रतीक म्हणजे ते मला वाटते समाधी असेल. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी, माझा विषय याच्यावरच आहे की ग्रामगीतीमधली ओळी आहे की आपण सर्व एकच आहो, मग भिन्नपण कसाया पाहो, सर्वांशी सहकार्य करा हो कुटुंबापरी. अरे आपण मानव हा विश्व कुटुंबाचा घटक आहे. राष्ट्रसंत पुढच्या ओळीमध्ये म्हणतात, तुकडोजी महाराज पुढच्या ओळीमध्ये म्हणतात, मानव विश्व कुटुंबाचा घटक, ऐसे वर्तुनी समजावे सम्यक, शक्ती द्यावी प्रार्थना भाकर शक्तिवंता पुढे. त्याच्या पुढे सांगतात, सर्व संत एकची असती. आपण जे या संतांना वाटून घेतलं, वेगवेगळ्या जातीत वाटून घेतलं, त्यांच्या जातीपुरत्यांना मर्यादित ठेवलं, आज तेच आपल्याला विसरण्याची गरज आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी तेच सांगितलं. सर्व संत आपण जातीत वाटून घेतले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज या ग्रामगीतीवरून तेच म्हणतात की आपण सर्व एकच आहो, मग भिन्नपण कशा पाहो, सर्वांशी सहकार्य करा हो कुटुंबापरी. आज त्या संत महापुरुषांचे जे बलिदान केलेले आहे ते व्यर्थ जाऊ नये यासाठी आपल्याला एकत्र राहण्याची खूप गरज आहे. आणि जसा आपल्याला हे जन्म मिळालेला आहे आणि हा जन्म सुद्धा त्याच्यासाठीच आलेला आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज एका अभंगामध्ये म्हणतात, तुकड्या दास म्हणे फेडावे कर्ज, उभा राहावा ध्वजे कीर्ती रूपे. जे आपल्याला ईश्वराने जन्म देऊन उपकार केले आहेत, जे आपल्याला हे काहीतरी करण्यासाठी जन्म दिला आहे, त्या जन्माचं जर सार्थक करायचं असेल तर आपण इतरांसाठी, दुसऱ्यांसाठी काहीतरी करण्याची, आपण सर्व एकच आहो ही भावना ठेवून, इतरांबद्दल प्रेम आपुलकी मनात ठेवून वागलं तर तेव्हा त्या महापुरुषांचं बलिदान सार्थकी लागेल असं मी म्हणेन. आज देशात परिस्थिती ते आहे. एवढं मोठं संकट आलं
आणि हे संकट आपला एक शत्रू आहे आणि हा न दिसणारा शत्रू आहे. म्हणून यापासून आपल्याला वाचून राहावं लागेल. एकमेकांना सहकार्य म्हणजे कसं की जे प्रशासनाने नियम काढलेले आहेत त्या नियमाप्रमाणे आपण वागलं पाहिजे. हा संसर्गजन्य रोग असल्यामुळे आपल्यापासून दुसऱ्याला होऊ शकतो आपल्याला समजते. तरी पण आज अनेकांना अनेक कामे आहेत. जिथे कुठं लॉकडाऊन चालू असतील संपूर्ण देशात काय तर काही ठिकाणी जनता कर्फ्यू, आमच्या भागात काही ठिकाणी जनता कर्फ्यू आहे. अशा ठिकाणी लोकांनी त्या जनता कर्फ्यूचं पूर्णपणे पालन केलं पाहिजे. तेच एकमेकांना सहकार्य होईल, तेच प्रशासनाला सहकार्य होईल. कारण का हे जर रोगाचं प्रमाण वाढलं ना माणूस राहील, ना माणसाची जात राहील, ना माणसाचा अभिमान राहील, ना माणसाची संपत्ती राहील. कारण या रोगावर विलाज निघालेला नाही आहे. या रोगाचं आणखी पूर्णपणे त्याच्यावर आपण त्याच्यावर पूर्णपणे कसे भरू हे सांगू शकत नाही आणि त्याला नष्ट करू शकत नाही. म्हणून आपण त्यावरून सावध राहिलं पाहिजे. आणि इथून गेल्यानंतर आपण सर्व एकच जाऊ. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, वंदनीय महाराज ग्रामकीर्तीमध्ये म्हणतात, हे कोणी छान लिहितात, देवा घरी एकच प्राणी, श्रीमंत ना भिकारी कोणी, ही आहे समाज रचनेची उनी मानव निर्मित. त्या ईश्वराच्या घरी भेदभाव नाही. इथून सर्व गेले की एका ठिकाणी जाणार आहेत आणि त्या ईश्वराने एक स्वरूपच सर्वांना दिलेलं आहे. कोणाला काही जास्त 4 हात दिलेले नाही ना 4 पाय दिलेले नाही. त्या मानव जन्म हे सर्व जीव एका रूपाप्रमाणे निर्माण केलेले आहेत आणि जेव्हा हे विलीन होतील तेव्हा एका ठिकाणीच मिळतील, एका ठिकाणीच जातील. म्हणून आपण भेदभाव कशाला करायचा? ही भेदाची भावना आपण कुठेतरी दूर नेली पाहिजे, कुठेतरी कमी केली पाहिजे आणि या जन्माचं सार्थक केलं पाहिजे. मागच्या व्याख्यानामध्ये माझा विषय होता की मानव जन्माचा अर्थ. आणि खरंच मानव जन्माचा अर्थ काय आहे? जन्मास येऊन मरणे फुकाचे, येतो शहाण्याचे काम नव्हे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा अभंग आहे.